नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। खूप सोपा आहे आणि टेस्टलाही एकदम भारी लागतो। जर तुम्हाला काही सुचत नसेल की आज काय करायचं, तर हा पुलाव अगदी 10 मिनिटात बनतो किंवा कोणी अचानक पाहुणे आलेत किंवा रात्री उशीर झाला काही करण्यासाठी, तर हा पुलाव अगदी सहज बनेल। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। टेस्टलाही खूप मस्त लागतो। आणि त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, फॉलो करा आणि शेअर नक्की करा। ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला नक्की सांगा की कसं झालं आहे ते। त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण करणार आहोत व्हेजिटेबल पुलाव। तर पुलाव बनवण्यासाठी मी एका भांड्यामध्ये तेल घेते, 2 ते 3 चमचे। त्यात आपण हे खडे मसाले घालूया। तमालपत्र 2, दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग आणि मिरी, आणि 1 चमचा मी इथे शहाजिरे घातले। थोडं हिंग घालूया। तर मी इथे 2 कांदे घेतले, मीडियम साईजचे आहे। कांदा भाजून घेऊया लालसर। आता इथे मी 1 चमचा मिरची, लसूण, आलं आणि जिरं ह्याची पेस्ट घालते। ह्यामुळे आपला पुलावला मस्त टेस्ट येते, त्यामुळे ही स्टेप चुकवू नका। ते मिक्स करून घेऊया, चांगलं एकत्र भाजूया। आता 1 मोठा टोमॅटो घातलाय मी, तोही मिक्स करून घेऊया। आता मी इथे सगळ्या मिक्स भाज्या घेतल्या, पाव वाटी घेतल्या। फ्लॉवर आहे, गाजर आहे, मटार आहे, बटाटा आहे। आता हे आपण सगळ्यात मिक्स करूया। आता या भाज्या 5 मिनिटं आपण शिजू देऊया। तरी आपण झाकण ठेवूया, 5 मिनिटासाठी शिजू देऊया। आपल्या भाज्या शिजत आहेत तोपर्यंत साईडला मी पाववाटी दही घेतलं आहे। त्याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट, 1 चमचा बिर्याणी मसाला आणि 1 चमचा धना जिरा पावडर घेतली आहे। ही पेस्ट आपण मिक्स करून या भाज्यांमध्ये घालायची आहे। असं करून घातलं ना की दही शक्यतो फुटत नाही, म्हणून असं ह्यात दह्यामध्ये मसाले मिक्स करून घालूया।
खूप मस्त स्मेल येतो आहे. अशा पद्धतीने करून बघा, तुमचा पुलाव नक्की छान होईल, कधीच फसणार नाही. तुम्ही हे कुकरमध्ये पण करू शकता, पण भांड्यात केला ना असा तर खूप छान होतो आणि अगदी मोकळा होतो. भाज्या देखील आपल्या अर्ध्या शिजल्या आहेत. आता ह्या स्टेजला आपण भात घालूया. मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे, साधारण 1.5 वाटी आहे, तो यात मी घालते. मी हा तांदूळ 15 ते 20 मिनिटांसाठी पाण्यात भिजवून ठेवलेला. मिक्स करूया. भाज्या आणि भात मिक्स करून झालं आहे. आता आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. साईडला मी पाणी उकळत ठेवलं आहे. तर मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आणि थोड्या भाज्या असं मिळून मग मी आता 3 वाटी पाणी घालूया आपण ह्यात. तीन वाट्या आणि वरती थोडंसं अजून पाणी घातलं आहे मी. आणि चवीनुसार मीठ घालूया आणि 1 चमचा तूप घातलं आहे. मिक्स करून घेऊया. आता काही जण लिंबूसुद्धा घालतात, पण आपण दही घातलं आहे ना, तर लिंबू घालायची गरज नाही आहे. आता ही झाकण ठेवूया आणि हे मस्तपैकी शिजू देऊया भात. तुम्ही इथे बघू शकता मंडळी, आपला व्हेज पुलाव रेडी आहे. थोडी कोथिंबीर घालूया. खूप मस्त कलर आला आहे आणि टेस्टलाही खूप सुंदर असणार, यात गॅरंटी आहे. तुम्ही असं नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा. त्यासाठी माझं चॅनल लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.